महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व 16 उपकेंद्रे रामभरोसे। पेशंटच्या जीवाशी खेळ, सीईओंकडे तक्रार। कचऱ्याचे ढीग, सांडपाणी, दुर्गंधी, दूषित पाणी आणि यात संततधार यामुळे गावोगावी डास, मच्छरांचे प्रमाण वाढलं आहे। यासह विविध कारणांमुळे तालुक्यात मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, सर्दी, ताप, खोकला, श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंश याचेही रुग्ण वाढत आहे। असे असताना गोरगरिबांचा हक्काचा आरोग्य आधार असलेली तालुक्यातील निळजे, खडवली यापैकी 10 गाव प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 16 उपकेंद्रे सध्या रामभरोसे सोडण्यात आली असून हा पेशंटच्या जीवाशी खेळ नाही का, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या समाजसेवक महेश देशमुख यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे तसेच गटविकास अधिकारी कल्याण पंचायत समिती यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले। तालुक्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्र व 16 उपकेंद्रे आहेत। यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली महारळ, वरप, कांबा, रायते, गोवेली, खोनी आदी गावे ही 10 गाव केंद्रात येतात। त्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासह मलेरिया, डेंग्यू, टायफॉइडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात। शिवाय डिलिव्हरी, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, सर्पदंश, विंचूदंश, श्वानदंश, कुपोषित बालके असे वेगवेगळे पेशंट या PHCला येत असतात। त्यामुळे येथे वैद्यकीय अधिकारी असणं अत्यावश्यक आहे। असे असताना आज तालुका आरोग्य अधिकारी कल्याण यांनी 10 गाव निळजे आणि खडवली या तिन्ही केंद्राच्या सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहायिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, लॅब टेक्निशियन व गटप्रवर्तक अशा सर्वांना 2 ते 5 या वेळेत कामाचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय सभेसाठी बोलवण्यात आलं होतं। यावेळी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचं काय, उपकेंद्राचे काय याचा विचार केला नाही अथवा यावर पर्यायी व्यवस्था केली नाही। या काळात इमर्जन्सी पेशंट जर आला तर त्याचे काय, हा प्रकार म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळ नाही का? कामाचा आढावा VCद्वारे घेता आला नसता का? एकाच वेळी सर्वांना बोलवण्याची खरंच गरज होती का? हा मनमानी कारभार नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित करून या विरोधात CEO रोहन घुगे आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती कल्याण यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे समाजसेवक महेश देशमुख यांनी सांगितलं। तर हा प्रकार चुकीचा आहे, यापुढे असे होणार नाही याबाबत कल्याण तालुका आरोग्य अधिकारी यांना सक्त सूचना देण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी सांगितलं। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।